खरंच वीरू, लय मोठ्या मनाचा आहेस तू। बस आता कधी एकदा हे 2 दिवस संपतात ना, असं झालंय। बस उद्याचा फक्त हे कार्यक्रम पण ह्यो कार्यक्रम संपल्यानंतर सगळ्यांना माझी ओळख कळणार। मग मला वीरूला भेटता नाही आलं तर? नाही नाही, असं नाही झालं पाहिजे। हॅलो हॅलो पिल्या, कुठे आहेस तू? काय की घरी का ग? काय झालं? ऐक ना, मला काय बी करून वीरूला भेटायचं आहे। अगं तू म्हटला की 2 दिवसात भेटतोय म्हणून। नाही नाही पिल्या, मला उद्याच त्याला भेटायचं आहे। उद्या माझी ओळख करून द्यायचा कार्यक्रम आहे। मला त्याच्या आधी वीरूला भेटायचं आहे रे। त्याच्याशी भरभरून बोलायचंय, त्याला मनातलं सगळं खरं सांगायचंय। त्यामुळे प्लीज ना पिल्या, त्याला म्हण ना मला उद्या भेट म्हणून। अगं आज कशी चिठ्ठी दिली ती माझं मला माहिती आहे। आता परत त्याच्या घरी जायचं होय? अयो आता जगतच नसतो अगं मी। प्लीज ना पिल्या, त्याला भेटल्याशिवाय ना मला चैन नाही पडणार। माझ्या मनावरचा ताण हलकाच नाही होणार। तू एक काम कर, त्याला सांग की उद्या सकाळी 9 वाजता मला तळ्याजवळ भेट। अगं तुझा निरोप द्यायला काय नाही ग, पण त्याच्या घरी जायचं म्हणजे अगं चोरून जरी भेटायचं म्हणलं ना तरी काकी वाघिणी सारखी अंगावर येते। पिल्या काहीतरी मार्ग काढ ना त्याच्यापर्यंत पोहोचायचा। आता तू गावापासून लपून इतके दिवस वैशूला भेटत होताच की, आता फक्त काकीपासून लपून भेटायचं आहे। अगं एकटी काकी गावाला भारी आहे ग। अगं तू म्हणती तसं मी वीरूबाईला निरोप देईन, पण तो तुला कसं भेटणार आहे? काकीने त्याच्यावर बंदी घातली आहे, घराबाहेर पडायचं नाही म्हणून। ते येणार, काय बी करून येणार। तू फक्त माझा निरोप दे। बरं ठीक आहे, कर तू काहीतरी। वहिनी वीरूला असं वाजवताना ऐकलं ना की दादाचीच आठवण येते बघा। दादा बी असाच वाजवायचा। दादा वाजवायला लागला ना की ऐकत राहावंसं वाटायचं। काय सूर होता ना त्याचा। भाऊजी, सगळं सुरात सुरू असताना कशी कुणाची नजर लागली या काय कळणं झालं यावं। ह्यो राजकारणात आल्यापासून सगळ्या आयुष्याची घडीच विस्कटली यावं। नशिबाचं भूक कुणाला चुकल्यात वहिनी? एवढं वाईट नशीब कुणाचं असू नये व भाऊजी। अव या हाताने हे घर उभं केले म्या, ते तुटू नये म्हणून समद सहन केलं भाऊजी मी, आणि आता हे घर सोडायची वेळ माझ्यावर आली आहे। वहिनी अहो मला बी लई वाईट वाटतंय अहो, पण मी तरी काय करू? मला बी तिच्यामुळे जाता येत नाही। अहो भाऊजी, लगीन करून ह्या घरात आली तेव्हा आबासाहेबांनी शब्द दिला होता, मी मेल्यावरच या घराच्या बाहेर जाईल, आणि ही घर मी कवाच वाऱ्यावर सोडणार नाही, कायम त्याला बांधून ठेवीत। पर भाऊजी, आणि आता हे असं घर सोडून जायचं तेव्हा माझा जीव लय तुटते यावं। नाही वहिनी नाही, अहो त्याला काय बी शिक्षा मिळणार नाही। तुम्ही कांचनच्या बोलण्याकडे लई लक्ष देऊ नका, तुम्ही वीरूकडे ध्यान द्या। अहो त्याला गरज आहे तुमची। त्याच्यावर झालेले आरोप समजे खोटे आहेत हे ठाव आहे मला। तो असं घरच्या माणसांसंग राजकारण कधी करणारच नाही। अहो तुमचे संस्कार असं वाया जाऊ देणार नाही तो वहिनी। मग त्यानं न केलेल्या चुकीची शिक्षा त्याला कशासाठी? अहो नाही मिळणार त्याला शिक्षा, माझ्यावर विश्वास ठेवा। या सगळ्या परिस्थितीतनं वीरू नक्कीच काहीतरी मार्ग काढेल। अहो आणि त्याची यात काय बी चूक नाही, ते पुराव्यासकट सगळ्यांनी दाखवून देतो नाही हे बघा। अहो तो दादासारखं नुसतं वाजवतच नाही, पण कुठलं बी संकट आलं ना पहाडासारखं तर खचून न जाता त्याला तोंड द्यायची हिंमत आहे त्याच्यात। फक्त तुम्ही काय टेन्शन घेऊ नका, सगळं नीट होईल। तुम्हा दोघांना हे घर सोडून कुठं बी जायला लागणार नाही, तो शब्द आहे माझा।
वीरू, आई, खऱ्या माणसालाच खरेपणाची परीक्षा का द्यावी लागते ग? ह्योच विचार मी अभि करते पोरा. आई अगं, पण मी काय बी केलेलं नाहीये. अरे मला ठाव आहे की तू या घराशी कधीच बेईमान होणार नाही. अरे ते आपल्या रक्तातच नाही पोरा. मी बी लगीन होऊन या घरात आली ना, तवापासून या घरासाठी, या घरातल्या माणसांसाठी झटली र. नवरा गेला, मान गेला, तरी बी म्या खचली नाही. हे घर इसकुटून आहे म्हणून, एकत्र राहावं म्हणून कांचन जी बी म्हणाली ना तशी वागली पोरा म्या. या घरासाठी लई खस्ता खाल्ल्यात म्या, पण हे घर कधी मोडू दिलं नाही रे. आणि आता याच घरातून बाहेर जावं लागणार आहे. कांचन जी जी बोलली ते समज मी सहन केलं. कशासाठी र? या घरासाठी. तिने एखादा वावगा शब्द केला तरी मी कधी तिला उलट उत्तर दिलं नाही. तिने माझा अपमान केला, मला टोमणं मारलं, तिचा एक एक शब्द माझ्या काळजात घर पाडायचा. तर मी समज सहन केलं र. कशासाठी? हे घर एक राहावं म्हणूनच र. पण आज ती तुझं निमित्त करून आपल्याला घराबाहेर काढतीया. पण मला ठाव आहे यात तुझी बी चुकी नाही आणि त्या अंकुशरावाच्या पोरीची वीर. तुझी ती का आम्हाला पोरगी आणली होती का नाही, तीच अंकुशरावाची पोरगी. ही मला ठाव होतं र. ज्या दिवशी तिला भेटली ना त्या दिवशी तिच्या वागण्या बोलण्यावरून ती मला लय साधी वाटली र. हा, व्हायचा अवकाळ आहे र, परत तेवढीच प्रेमळ आहे बर का. मला नाही वाटत ही पोरगी असं काय करेल. वीरू, तुझ्याशी तिचं काय बोलणं झालं का र? ए वीरू. अगं बाया, झोपलं माझं लेकरू. मला माहित आहे माझ्या खुशीत आला की तुला लगेच झोप लागते आणि ही सरली बघण्या. हाय पियू, चिडली आहेस का? नाराज नाहीस ना? नाही, अजिबात नाही. मी कशाला चिडू ना तुझ्यावर. तू थोडी काही चुकीचं वागलीस की मी तुझ्यावर चिडन. पियू, अगं सॉरी ना. आय स्वेअर मला खरंच माहित नाहीये की ती चिठ्ठी कशी साहेबांच्या फाईलमध्ये पोचली. मी आत्ताच गंगाला खूप ओरडली. तुला हवं तर तू पण ओरडते. गंगा, सॉरी म्हण पियूला. राहू दे, त्याची काही गरज नाही. अगं पियू, मी कमी पडते या मैत्रीत. आय एम लॅकिंग इन दिस फ्रेंडशिप. पण ते आता पुसून काढायचं ठरवलंय मी. मी आज नाही पोचवू शकले तुझी चिठ्ठी, पण आता मी काहीही करेन आणि ही चिठ्ठी राजवीर पर्यंत पोचवेनच. दे ती चिठ्ठी मला. दिली. दिली? पियू, माझ्याकडे नाही दिलीस तू, गंगाकडे दिलीस का? नाही, वीरूकडे माझी चिठ्ठी दिली. त्याच्यापर्यंत माझा निरोप पोचला बी आणि त्यानं मला माफ बी केला. व्हॉट? व्हॉट इज सुपर न्यूज पियू. मी आत्ताच गंगाला म्हणत होते की राजवीरजी नक्की पियूला माफ करतील आणि अगदी तसंच झालं. आय एम सो हॅपी फॉर यू. खूप आनंद झाला हे ऐकून. हो ना? अगं आणखी होईल, कारण उद्या आम्ही दोघं भेटणार बी आहोत. ओह ग्रेट. म्हणजे आता तुमच्या दोघांसमोरचे सगळे प्रॉब्लेम संपले ना?
पण मला सांगशील की ती चिठ्ठी नेमकी कोणी पोचवली राजवीरपर्यंत? म्हणजे कोण गेलं होतं तिकडे? ते महत्वाचं नाही यशोना. महत्वाचं हे की माझं काम झालं. जे तू करणार होतीस ना ते दुसऱ्या कोणीतरी केलं. उगाच फ्रेंडशिपच्या मोठ्या मोठ्या गोष्टी नाही केल्या. मदतीच्या नावाखाली फ्रेंडला अडचणीत नाही टाकलं, तर अडचणीत असलेल्या फ्रेंडला अडचणीतनं बाहेर काढलं. फ्रेंडशिप ना ही अशी निभवत असतात शोना. पण पियू फ्रेंडशिप माय फूट. तिची चिठ्ठी त्या राजवीरपर्यंत पोचलीच कशी ग? आणि त्यांनी तिला माफ पण केलं? कसं शक्य आहे? का शक्य नाही ते शोना? शेवटी ते दोघं मित्र आहेत. त्यांना तू एकमेकांपासून दूर करण्याचा प्रयत्न करत होतीस, पण ते अजून जवळ येत चाललेत. ते दोघं जरी एकमेकांच्या जवळ आले असले तरी त्या दोन्ही घरातलं अंतर अजून कमी नाही झालंय, आणि ते मी कधीच कमी होऊ देणार नाही. या दोन्ही घरातलं अंतर वाढलं तर हे दोघं एकमेकांच्या किती जरी जवळ आले ना तरी एक नाही होऊ शकत. तू नक्की काय करणार आहेस शोना? काय चाललंय तुझ्या डोक्यात? पियूला हरवणं. जोपर्यंत मी जिंकत नाही आणि ती पियू हरत नाही ना तोपर्यंत मी गप्प बसणार नाही, आणि त्यासाठी मी काय वाटेल ते करेन. अँड द काउंटडाऊन बिगिन्स नाव. हे बघा, प्रत्येक चौकात बॅनर लावा, स्टँडवर पण लावा, आणि त्या पंचायत समिती समोर तर आवर्जून लावा. आजूबाजूच्या गावातील कार्यकर्त्यांना आणायला गाड्या पाठवा. सगळ्या घोषणा पाठ झाल्या ना? हो झाले. हो. माने, कुठवर आली तयारी? उद्याचा कार्यक्रम दणक्यात पार पडला पाहिजे. साहेब, सगळी तयारी झाली आहे. तुम्ही काय बी काळजी करू नका. माने, उद्याचा कार्यक्रम आपल्या सगळ्यांसाठी लय खास आहे. कारण उद्या आमच्या पियूंचा पहिलाच राजकीय कार्यक्रम आहे, आणि ते बी आपले मार्गदर्शक चव्हाण साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत. त्यामुळे या कार्यक्रमाची चर्चा अख्ख्या तालुकाभर झाली पाहिजे. विरोधकांच्या काळजाला नुसती आग लागली पाहिजे, त्यांच्या पायाखालची जमीन सरकली पाहिजे. आलं का ध्यानात? जगदीशराव, या कार्यक्रमावर तुम्ही जातीनं लक्ष द्यायला पाहिजे. होय, कार्यक्रमावरच लक्ष ठेवून आहे आम्ही. उद्या आपल्या घराण्यासाठी सगळ्यात मोठा कार्यक्रम आहे. उद्या आमचं कन्यारत्न तालुकाभर चमकणार. त्यांचा भव्य दिव्य सत्कार सोहळा होणार. नितीन, जे काय बॅनर लावायचे आहेत, जी काय कामं करायची आहेत, ते आज रातच्यालाच करून घ्या. कुठलीही हायगय होता कामा नये. आलं ध्यानात? चला, लागा कामाला तुम्ही. माने, आमच्या असं कानावर आलंय की ते कांचनबाईच्या डोक्यात काहीतरी माकड चाळ चालल्यात. आम्ही त्या सूर्यवंशीच्या घरात जाऊन त्यांच्या शेपटावर पाय दिलाय, त्यामुळे त्यांची आग झाली असणार. उद्या आपल्या कार्यक्रमात काहीतरी गोंधळ घालायला ती माणसं पाठवणार. कांत्या, जगदीशराव, कार्यक्रमाला कसलंही गालबोट लागता कामा नये. आलं का ध्यानात? होय, चांगलंच ध्यानात आले आमच्या. नमस्कार साहेब. हो हो, सगळी तयारी झाली, काही काळजी करू नका तुम्ही. हो माने, काय राजकारण लावलंय तुमच्या साहेबांनी? कसल्या राजकारणाबद्दल बोलताय तुम्ही? आमच्या समोर तरी येड्याचं स्वांग घेऊ नका. काय प्लॅन आहे तुमच्या साहेबांचा? आम्हाला डावलून पिऊला पुढचा राजकीय वारसदार बनवण्याची तयारी चालू आहे ना तुमची? अहो, साधा कार्यकर्ता मिळावा, त्यात पियू मॅडमच्या सामाजिक कार्याबद्दलचा सत्कार, बस एवढाच उद्देश आहे. हो, आम्ही काय गुडघ्यावर पडलोय का? राजकारणातले छुपे उद्देश आम्हाला कळत नाहीत असं समजू नका.
साधा सत्काराचा कार्यक्रम आहे तर एवढा तामझाम कशासाठी? ते तुम्ही साहेबांनाच विचारा. आता त्यांच्या डोक्यात काय चाललंय हे मी तरी कसं सांगणार? मग त्यांच्या डोक्यात काय चाललंय ना ते नीट डोकावून बघा. आणि तसं जर काय असेल ना तर त्यांच्या कानात मोठ्यानं सांगा की आम्ही थोरला आहोत, तेव्हा आमची इज्जत ठेवा. आम्हाला विश्वासात घेतल्याशिवाय राजकारणात कुठलंही पाऊल उचलू नका, नाहीतर लई महागात पडेल. गाठ या जगदीशराव पाटलाची आहे. आम्ही इज्जत देऊ शकतो तशी काढू बी शकतो, हे ध्यानात ठेवायला सांगा. आणि काय बी झालं तरी त्यांचं राजकीय वारसदार आम्हीच होणार. पिऊ काय चाललंय? काय नाही दादा, जेवायलाच वाढत होते. चल तू बी जेवून घे. तर आमच्या भविष्यात अंधार पडलाय आणि तुला जेवायचं पडलंय. काय झालं दादा? काय झालं? जाऊन विचार तुझ्या डॅडीला. तुला राजकारणात आणतात ते. राजकारणात? आता तुला बी काय माहित नसल्याचं आव्हान नकोस. अरे नाही, तुझं काहीतरी गैरसमज होतोय. ते मला राजकारणात नाही आणत आहेत. चव्हाण साहेबांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांसाठी मेळावा आहे. तिथे फक्त माझा सत्कार होणार आहे आणि माझी ओळख करून देणार आहेत. कशासाठी तुझी ओळख करून देणार आहेत? तुझ्यासाठी स्थळ बघायचं चालू आहे का? त्यासनी तुझी ओळख करून द्यायला? ही ओळख नाही, ही अंकुशरावांना आमच्या विरुद्ध रचलेलं षडयंत्र आहे. आणि हा, तुला राजकारणात आणण्यासाठी एवढं सगळं चाललंय, एवढी साधी गोष्ट कळत नाही का तुला? मला फक्त एवढं कळतंय दादा की डॅडी माझी ओळख करून देणार आहेत. म्हणजे फक्त ओळखच करून देणार आहेत. अगं ओळख करून द्यायची तर पेपरात फोटो छापून दिला असता ना. एवढा वेळ कशासाठी? आणि आम्ही एवढं मोठं झालो तरी घरात आलेल्या पाहुण्याशी कधी आमची ओळख करून दिली नाही. आणि तुझ्यासाठी सगळा बाहेर तामझाम चाललाय. दादा मला नाही माहिती सगळं कशासाठी चाललंय. अरे पण तू माझ्यावर का चिडतोयस? तुझ्यावर रागवत नाही आम्ही. जोपर्यंत तू राजकारणात येत नाही ना तोपर्यंत आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही. पण हा, तू जर का राजकारणात आलीस तर आम्ही हे खपवून घेणार नाही. आम्ही मोठं आहे, आम्ही राजकीय वारसदार आहे त्यांचं. पण मोठ्या भावाला डावलून छोट्या बहिणीला राजकारणात आणायचा प्लॅन आहे त्या अंकुशरावाचा. घरातल्या घरात राजकारण करतोय ना, आणि तू बी त्याला तयार झालीस. दादा रे, सगळं डॅडी ठरवतायत. मी कायच बोलले नाहीये त्यांना. होय ना? मग जाऊन सांग तुझ्या डॅडीला की मी राजकारणात येत नाही म्हणून. चक्कू दादाला सगळ्यांपुढे आणा म्हणा. आमच्या हातातोंडाशी आलेला घास कायम हिसकावून घेत राहिलाय तो. आम्हाला मागून कधी काय दिलं नाही, आणि तुला न मागता पाहिजे ते देत आला तुझा बाप. आमचं कौतुक तर कधी केलंच नाहीच केलं आमचं कौतुक कधी. त्या दिवशी त्या वीरूला मारून टाकला असता ना तर अख्ख्या तालुक्यात आमचा टेरर झाला असता. पण नाही, पोरग मोठं झालेलं बापाला बघवलंच नाही कधी. सतत आम्हाला आमच्या उंचीवरनं डावलत असतो. पण पियू, एक गोष्ट लक्षात ठेव, आमची हाईट जरी छोटी असली ना पण आमची फाईट मोठी. आता आम्ही मागं हटणार नाही. आता जरी तो आम्हाला किंमत देत नसला ना तर एक दिवस असा येईल ना की आमची किंमत काय आहे ती कळलं त्यासनी. आणि हा, एक दिवस असा येईल ना की त्या अंकुशरावाला या जगदीशराव पाटला पुढे झुकावंच लागेल. हा शब्द आहे आपला. हे सगळं काय चाललंय माझ्या आयुष्यात? काहीच कळना झालंय. ह्याला मीच जबाबदार आहे. मलाच एक एक गोष्टी निस्तरायला पाहिजे आता. आधी उद्या सकाळी वीरूला भेटते. हा, म्हणजे माझ्या मनावरचं एक तरी वजा हलकं होईल.